पा भावानं बहिणीनो आता काय सांगू आज मग डोकं दुखायला लागलं. सकाळपासून बघायला नाही इथे येऊन बसली वर झाडावर झाडावर हा महिला काय सांगा बरं काऊन येड्यासारी करला. अहो दाजी बघा ना किती मस्त फुलत बघा की दाखवा ना आपल्या बहीण भावंड एवढे छान फुलत बघा ना. इकडे पण झाड दाखवा दाजी ते पण किती सुंदर झाड आहे बघा की असं वाटायले इथे येऊन बसव. हो ना खरंच ना बघा ना एवढ्या उन्हामध्ये एक विचार करा एवढ्या उन्हामध्ये एवढे सुंदर फुल कसे म्हणजे खुलू शकतात. म्हणजे याच्याहून एक आपल्याला हे झाड आहे का आणि फुल आहे का आपल्याला एक हे देऊन जाते काय माहितीये का ज्ञान देऊन जाते काय माहितीये का की जसे तुमच्या जीवनामध्ये नाही का काही जळके लोक असते तर त्यांना जळू द्या पण तुम्ही तुमचं हे कमी नका करू अस्तित्व कमी करू नका. जसं की हे फुल बघा आज एवढं ऊन आहे भावना बहिण इतकं ऊन आहे इतकं ऊन आहे पण इतक्या उन्हात येऊन बसली बाया झाडावर. ऐका ना मला सांगू दे ना एवढं ऊन आहे तर माणूस जर बाहेर उभा राहिला ना तर माणूस असं वाळून जाईल. तर तुम्हाला काय सांगू आणि हे उड्या याच्यामध्ये बघा हे फुलं किती म्हणजे खुल्लेत एक विचार करण्याची गोष्ट आहे बघा भावना बहिण बघा हे कोमल फुल एवढ्या कडक एवढ्या निर्दयी उन्हाला घाबरले नाही तर म्हणजे किती निसर्गाची कमाल आहे ही. निसर्ग म्हणजे बघा एक तुम्हाला एक संदेश देऊन जातो निसर्ग की कधी कोणाला घाबरायचं नाही आपल्या मनामध्ये विश्वास ठेवायचा आणि आपण किती समोरचा किती मोठा असू द्या तो किती झाटाचा फाटा असू द्या त्याला घाबरायचं नाहीये कारण की आपलं अस्तित्व आहे काय म्हणून तुम्हाला दाखवायला लागले मी बघा. अन्न बहिण किती छान फुलं खिलत बघा ना हे. अहो उन्हामध्ये चिखल जर टाकला ना तर ते भाजून निघण एवढं ऊन आहे आणि फुलं बघा कोमल फुलं. आई शपथ निसर्ग तुम्हाला खूप काही शिकून जातो म्हणून मला चला तुम्हाला दाखवतं आणि मला खूपच मन म्हणजे मला लय आवडलं खरं सांगायचं म्हणून मला चला एक व्हिडिओ काढून घ्या. कसं वाटतंय तुम्हाला ते लय फुललंय ते पलीकडलं पण दाखवलं या दाजीने मला हे केलं वर बसवलंय बघा मी वर बसले काय आणि अशा मुंग्या चावायला लागल्यात भावना बहिण इथे. अहो हिला बघतोय मी इकडे तिकडं ते वर झाडावर जाऊन बसली. मी आवाज कुठून याला वर झाडावर. एक मिनिट दाजी इकडे द्या माझ्याकडे द्या ना प्लीज. बरं असं नका समजू व्हिडिओसाठी हे बघा व्हिडिओसाठी काय ना पण एक लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका भावना बहिण. तुमच्यासाठी आम्ही एवढ्या उन्हात ताणात येत होतात तुमच्यासाठी म्हणजे तुम्ही म्हणता तुम्ही तुमच्यासाठीच येतात होय आमच्यासाठी पण तुम्हाला आम्ही एक मनोरंजन तर देतोच ना. आणि ह्या बघा इथं एवढ्या मुंग्यात ना ह्या बघा भावना बहिणू तुम्हाला दिसत असते ह्या बघा ह्या अशा डसल्यात ना मला लय डसल्यात बघा काय सांगू पुऱ्या याच्यामध्ये गेल्या होत्या साडीमध्ये गेल्या तर एवढ्या डसल्यात आहे ना दाजी. आणि दाजी